चला मित्रांनो, आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, मेटलिक कॅरेक्टर. आता जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे मेटलिक कॅरेक्टर दाखवत असतात. आता आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऑल दी ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स. सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट्स मेटल्स असतात आणि मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा आपण माहिती असतात आपल्याला की मेलिबिलिटी, त्याच्यानंतर लश्चर, त्याच्यानंतर डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या टाईपच्या मेटलच्या प्रॉपर्टी असतात. आता जे एस ब्लॉकचे मेटल्स आहेत नेमकं, तर एस ब्लॉकच्या मेटलपेक्षा हा जो डी ब्लॉकचे मेटल्स आहेत यांच्यामध्ये काय फरक आहे हे पहिले आपण समजून घेऊ. बघा, दोन्ही ब्लॉकमध्ये मेटल्सच आहेत. एस ब्लॉकच्या मेटलला आपण अल्कली किंवा अल्कली अर्थ मेटल म्हणतो. तर यांच्यामध्ये प्युअर मेटलिक बॉन्डिंगच असते. कोणती बॉन्डिंग असते? प्युअर मेटलिक बॉन्डिंग असते. आणि हे जे मेटलिक बॉन्डिंग आहे हे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉन्स मुळे असते, दॅट इज NS122. बरोबर आहे. पण इथे जर आपण डी ब्लॉकचा विचार केला तर डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये तर जे मेटलिक बॉन्डिंग असते तर त्याच्यासोबत कोव्हॅलंट बॉन्डिंग सुद्धा असते. तर इथे दोन प्रकारच्या बॉन्डिंग असते. तर इथं मेटलिक बॉन्डिंग जे होते काय होणार आहे? मेटलिक बॉन्डिंग जे असते कशामध्ये? डी ब्लॉक एलिमेंट मध्ये, ते आउटर मोस्ट NS ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे 1 to 2 यामुळे असते. आणि यांच्यामध्ये जे कोव्हॅलंट बॉन्डिंगही घडत असते. दोन प्रकारच्या बॉन्डिंग या डी ब्लॉकच्या मेटल मध्ये असतात, कोव्हॅलंट बॉन्डिंग. आणि हे कोव्हॅलंट बॉन्डिंग कशामुळे असते माहिती आहे का? त्यांच्यामध्ये असणारे जे N-1 डी ऑर्बिटल मधले जे अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात यांच्यामुळे असते. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये दोन प्रकारच्या बॉन्डिंग असल्यामुळं हे जे मेटल असतात हे मेटल खूप जास्त हार्ड असतात. बरोबर आहे. त्यानंतर हे ब्रिटल सुद्धा असतात. कसे असतात? ब्रिटल सुद्धा असतात, हार्ड असतात, ब्रिटल असतात. त्याच्यानंतर हाय मेल्टिंग पॉइंट असतो यांचा, हाय बॉइलिंग पॉइंट असते. अशा प्रकारचे असते हे मेटल. त्यानंतर हे जे मेटल असतात हे मेटल सॉफ्ट मेटल असतात. कसे असतात? सॉफ्ट मेटल असतात. तर सॉफ्ट मेटल असण्याचं कारण आहे की फक्त आणि फक्त यांच्यामध्ये कोणती बॉन्डिंग आहे? जे आउटरमोस्ट ऑर्बिट मधले NS मधले इलेक्ट्रॉन्स आहेत तेच मेटलिक बॉन्डिंग साठी रिस्पॉन्सिबल असतात. आणि त्यांच्यामुळं हे जे मेटल असतात हे सॉफ्ट मेटल असतात आणि हे हायली रिएक्टिव्ह मेटलही असते. तुम्हाला माहिती आहे की मेटलिक कॅरेक्टर असण्यासाठी काय माहिती असलं पाहिजे आपल्याला? लो आयोनायझेशन एन्थाल्पी असली पाहिजे. आयोनायझेशन एन्थाल्पी जर लो असेल तर ते मेटलिक कॅरेक्टर दाखवत असतात. तर एस ब्लॉकची जी आयोनायझेशन एन्थाल्पी आहे ते खूप कमी आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी खूप कमी आहे आणि त्याच्यामुळं नॅचरली हे जे एस ब्लॉकचे मेटल असतात हे मोर रिएक्टिव्ह असतात आणि म्हणून आपण यांना अंडर केरोसिन मध्ये ठेवत असतो, इतके रिएक्टिव्ह असतात. पण डी ब्लॉक मधले जे एलिमेंट्स आहे यांची जी आयोनायझेशन एन्थाल्पी आहे ही लो आहे, पण कम्पेअर टू एस ब्लॉक एलिमेंट पेक्षा थोडी जास्त आहे. त्याच्यामुळं नॅचरली यांची जी रिएक्टिव्हिटी आहे ती कमी आहे आणि हे स्ट्रॉंग मेटल आहे, हार्ड मेटल आहे ड्यू टू द एक्स्ट्रा बॉन्डिंग, कोव्हॅलंट बॉन्डिंग, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ N-1 डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स. तर हे सर्वात पहिले आपल्या डोक्यात आलं पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण मेटलिक बॉन्डिंग वर जेव्हा याचं मेटलिक कॅरेक्टर आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स मधले स्टडी करतो त्यावेळेस आपल्या डोक्यात ह्या इन्फॉर्मेशन असल्या पाहिजेत. आता मेटलिक कॅरेक्टर मध्ये सर्वात पहिल्यांदा एखादा मेटल हा मेटलिक कॅरेक्टर केव्हा दाखवत असतो की जेवढेही मेटल असतात ना ह्या मेटल मध्ये एक स्पेशल स्ट्रक्चर असते, त्यांचं स्पेशल स्ट्रक्चर असते. आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम सॉलिड स्टेट मध्ये स्ट्रक्चर पाहत असतो. तर जेवढेही मेटल असतात तर या मेटल मध्ये एक स्पेशल टाईपची अरेंजमेंट असते. एक तर त्यांचं FCC फेस सेंटर क्युबिक किंवा BCC किंवा बॉडी सेंटर क्युबिक किंवा क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर असते CCP. या टाईपचे स्ट्रक्चर जर असेल तर ते सबस्टन्सेस कसे असतात? मेटलिक असतात. म्हणजे जे कोणती मेटल असेल त्यांचं स्ट्रक्चर नॅचरली या टाईपचं त्यांच्यामध्ये युनिट सेल जर असेल तर या टाईपचं स्ट्रक्चर असेल तर ते मेटल असतात. आता नॅचरली जे FCC आहे यांच्यामध्ये जे ऍटम किंवा कॉन्स्टिट्यूएंट ज्याच्यापासून तो मेटल बनलेला असतो आहे की नाही, तर त्यांची पॅकिंग 74% असते. किती असते? 74%. हे जे तुम्हाला दिसते तर हे FCCचं स्ट्रक्चरच आहे आणि हे जे स्ट्रक्चर दिसते हे तुमचं BCCचं स्ट्रक्चर आहे, बॉडी सेंटर क्युबिकचं. तर जेव्हा मेटलचं स्ट्रक्चर कोणत्याही बनत असते तर एक तर FCC असते, BCC असते किंवा CCP असते. तर तुम्हाला माहिती आहे की BCC असेल तर त्याच्यात 68% पॅकिंग असते कॉन्स्टिट्यूएंटची आणि इथेही 74% पॅकिंग असते.
आणि खूप जास्त पॅकिंग असल्यामुळे यांची डेन्सिटी खूप जास्त असते मेटलची, लक्ष ठेवा. त्याच्यामुळे डेन्सिटी ऑफ द मेटलची जे डेन्सिटी असते या ट्रान्झिशन एलिमेंट्स मधल्या ते व्हेरी हाय असते. आता इतकी जास्त असते की तुम्हाला आता सांगायचं असेल तर सर्वात जास्त डेन्स एलिमेंट कोणता आहे, हायएस्ट डेन्सिटी एलिमेंट आहे ऑस्मियम, ज्याची 22.6 ग्रॅम पर ml एवढी त्याची काय डेन्सिटी आहे. तर त्याच्यामुळे आपण जेव्हा डेन्सिटीचा विचार करतो तर हायएस्ट डेन्स ॲटम ट्रान्झिशन सिरीज मधला तो कोणता आहे, ऑस्मियम. आणि ज्याची लोवेस्ट डेन्सिटी आहे, लक्ष ठेवायचं आहे, लोवेस्ट डेन्सिटीचा जर विचारला आपल्याला ट्रान्झिशन सिरीज मध्ये तर सर्वात कमी डेन्सिटी वाला कोणता आहे, स्कँडियम, ज्याची डेन्सिटी आपण स्कँडियमची डेन्सिटी जी आहे ती सर्वात कमी आहे, जी 2.99 ग्रॅम किती येते, 2.99 ग्रॅम पर ml एवढी आहे. त्याच्यामुळे हा लोवेस्ट डेन्सिटी लाइटेस्ट एलिमेंट आहे. काय लाइटेस्ट एलिमेंट जर विचारलं तुम्हाला ट्रान्झिशन सिरीज मधला तर स्कँडियम आहे, आणि हेवीएस्ट एलिमेंट जर विचारलं हेवीएस्ट मेटल तर कोणता आहे, ऑस्मियम. हे सुद्धा मेटलची प्रॉपर्टीज आहे. त्याच्या जे पॅकिंग आहे या पॅकिंगहून यांची डेन्सिटी खूप जास्त होऊन जाते. तर आता आपण जेव्हा एखादा सबस्टन्स मेटल आहे असं म्हणतो तर त्या मेटलच्या काय काय प्रॉपर्टी असल्या पाहिजे, तर ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स हे मेटल्सच आहे. मी आता सांगितलंय की सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट्स मेटल्स आहे, अँड दे एक्झिबिट ऑल द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ते कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी मेटलच्या काय करतात, एक्झिबिट करतात. तर आता मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी कोणत्या असतात, मेटल हे हार्ड असतात, लश्चरच असतात, म्हणजे चकाकी असते, हे आपण पाहून राहिलो इथे खाली मेटल दिसतात तुम्हाला. त्यानंतर मेलिएबल असतात, डक्टाईल असतात, त्यांच्यामधून पत्रा काढला जात असते, वायर ड्रॉ केल्या जात असते, आणि यांची टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते, हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. आपण जेवढाही व्हेकल बनवतो त्यामध्ये खूप स्ट्रॉंगली मेटल मटेरियल असते आणि ते हेवी मटेरियल असते. जे आपण माहिती आहे की एखादा जर दगड फोडायचा असेल तर त्याच्यासाठी जे बोरिंग केल्या जात असते त्यासाठी जे दगड फोडण्यासाठी स्ट्रॉंग मटेरियल आहे तेही मेटलचेच असतात. पण ते कोणते मेटल असतात, जे हार्ड मेटल असतात, त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते. त्यानंतर मेटलची प्रॉपर्टी असते की ते थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट वाहून नेण्याचं काम करते, इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं काम करते, आणि म्हणून हे मेटलचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज आहे. मेटल हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स, मेटलिक कॅरेक्टर मध्ये हाय मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, यांचा जो ट्रान्झिशन एलिमेंट आहे यांचा मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतो, बॉइलिंग पॉइंट सुद्धा खूप जास्त असतो. आणि यांचं जर ट्रू स्ट्रक्चर जे आपण म्हणतो ट्रू मेटलिक स्ट्रक्चर, म्हणजे कोणताही मेटल असेल तर ते एक तर SCP किंवा CCP किंवा BCC, तर अशा टाईपचं आपण म्हणत असतो. हेक्सागोनल क्युबिक क्लोज पॅक म्हणतो किंवा CCP म्हणतो, किंवा बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर जर असेल तर ते ट्रू मेटलचं एक इन्फॉर्मेशन आहे. आणि म्हणून हे सर्वच्या सर्व मेटल या टाईपची स्ट्रक्चर दाखवत असतात. म्हणजे त्यांचं जे युनिट सेल आहे एक तर ते हेक्सागोनल क्लोज पॅक किंवा क्युबिक क्लोज पॅक किंवा बॉडी सेंटर क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर दाखवतात. म्हणून दे आर द ट्रू कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल, हे मेटलचं ट्रू कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून हे झालं मेटलिक कॅरेक्टर. आता आपण जेव्हा ट्रान्झिशन एलिमेंटचे मेटलिक कॅरेक्टर दाखवतो तर ट्रान्झिशन एलिमेंट का बरं मेटलिक कॅरेक्टर दाखवतात, टिपिकल मेटलिक कॅरेक्टर. मी आता सांगितलं की ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये दोन प्रकारची बॉन्डिंग घडत असते. NS मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते 1 to 2 कशासाठी वापरते, तो मेटलिक बॉन्डिंग करण्यासाठी वापरतो, मेटलिक बॉन्डिंग करण्यासाठी वापरतो. आणि त्या आधीचे जे इलेक्ट्रॉन्स आहे कोणते, N-1d, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे तो अनपेड इलेक्ट्रॉन्स, त्यामधले स्पेशली कोणते अनपेड इलेक्ट्रॉन्स, तो कशासाठी वापरतो, कोव्हॅलंट बॉन्डिंग करण्यासाठी. त्याच्यामुळे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत तर यांच्यामध्ये स्पेशली दोन प्रकारच्या बॉन्डिंग असतात, आणि जितके अनपेड इलेक्ट्रॉन्स वाढल तितका त्याची मेटलिक बॉन्डिंग म्हणजे तो हार्ड मेटल होत जाईल. म्हणजे हार्डनेस आहे, जे स्ट्रेंथ आहे त्या मेटलची, किंवा आपण काय म्हणू त्याला, स्ट्रेंथ किंवा हार्डनेस त्या मेटलची डिपेंड अपॉन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन डी ऑर्बिटल मध्ये जसेही अनपेड इलेक्ट्रॉन्स वाढत जाईल तर त्याची हार्डनेस वाढल, त्याचा मेल्टिंग पॉइंट वाढल, आहे की नाही. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे हे टिपिकल मेटल असण्याचं कारण आहे की यांच्यामध्ये या दोन टाईपच्या तर बॉन्डिंग होतेच होते, आणि यांची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू लो आहे, आणि म्हणून हे टिपिकल मेटलिक कॅरेक्टर दाखवत असतात. म्हणून द मेटलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स
मे बी ड्यू टू देअर लो आयोनायझेशन एन्थाल्पी, यांची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी असते म्हणजे इझिली ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात. अँड प्रेझेन्स ऑफ सेव्हरल वॅकंट ऑर्बिटल्स, आणि त्यांच्यापाशी सेव्हरल वॅकंट ऑर्बिटल असतात, एस बी असतात आणि डी मध्ये ऑर्बिटल वॅकंट असतात. दिस फेवर द फॉर्मेशन ऑफ मेटलिक बॉन्डिंग, हे त्यांना मेटलिक बॉन्डिंग करण्यासाठी फेवरेबल करतात. अँड एक्झिबिट अ टिपिकल मेटलिक कॅरेक्टर, आणि यांचं एक वेगळ्या प्रकारचं एस ब्लॉक एलिमेंटच्या पेक्षा वेगळ्या प्रकारचं मेटलिक कॅरेक्टर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला असा विचारू शकतो परीक्षेत विचारताना, ट्रान्झिशन मेटलचे मेटलिक कॅरेक्टर्सवर आपल्याला क्वेश्चन्स विचारू शकतात. एक्सप्लेन द मेटलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटलचं आपल्याला काय करायचं आहे, मेटलिक कॅरेक्टर सांगायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा ऑल ट्रान्झिशन मेटल्स एलिमेंट्स आर मेटल, सर्वच्या सर्व ट्रान्झिशन एलिमेंट्स मेटल्स असतात. मेटलिक कॅरेक्टर म्हणजे काय, दे आर हार्ड, लश्चरस, मेलिएबल, डक्टाईल अँड हाय टेन्साईल स्ट्रेंथ. त्यांची हार्ड असतात, लश्चरस असतात, मेलिएबल असतात, डक्टाईल असतात आणि हाय टेन्साईल स्ट्रेंथ असते. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंटही खूप जास्त असते. दे हॅव हाय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्यांची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप जास्त असते. आता देअर मेटलिक कॅरेक्टर इज ड्यू टू द, यांचं जे मेटलिक कॅरेक्टर असते ते असते ड्यू टू द लो आयोनायझेशन एन्थाल्पी अँड पजेसेस अ वॅकंट ऑर पार्शली फील्ड n-1 d ऑर्बिटल्स इन्व्हॉल्ड इन मेटलिक अँड कोव्हॅलंट बॉन्डिंग. मी तुम्हाला सांगितलंय की NS मधले इलेक्ट्रॉन्स मेटलिक साठी बॉन्डिंग मध्ये भाग घेतात आणि n-1 d मधले जे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग साठी ते वापरत असतात, आहे की नाही. सिन्स द स्ट्रेंथ ऑफ मेटलिक बॉन्ड, त्या मेटलमध्ये असणारा जो बॉन्ड आहे म्हणजे त्याच्यातनी जे जितके जास्त बॉन्ड असेल तेवढा तो स्ट्रॉंग असेल, आहे की नाही. सिन्स द स्ट्रेंथ ऑफ मेटलिक बॉन्ड डिपेंड अपॉन द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, जेवढे जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स त्यांच्यामध्ये असेल तर त्याची स्ट्रेंथ सुद्धा काय होईल, वाढेल. म्हणून इन्क्रीज अप टू द मिडल, त्याची जी मेटलिक स्ट्रेंथ आहे ती कुठपर्यंत इन्क्रीज होईल, मिडल पर्यंत, दॅट इज n-1 d 5 पर्यंत. म्हणजे आपण जेव्हा 1 पासून तर 5 पर्यंत डी मध्ये जेव्हा 1 to 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स होत जाईल तेव्हा अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल आणि म्हणून त्याची मेटलिक स्ट्रेंथ मिडल पर्यंत काय होत जाईल, स्कॅन्डियम पासून तर क्रोमियम पर्यंत ही वाढत जाईल आणि पुन्हा मग झिंक पर्यंत ती मेटलिक स्ट्रेंथ म्हणजे जे स्ट्रेंथ आहे त्या मेटलिकची ती काय होत जाईल, कमी होत जाईल, बिकॉज ऑफ द डिक्रीजिंग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन n-1 d ऑर्बिटल्स. ठीक आहे, आणि म्हणून मेल्टिंग पॉइंट सुद्धा मिडल पर्यंत वाढाल आणि पुन्हा मेल्टिंग पॉइंट काय होईल, डिक्रीज होईल. आणि असंच आपण सांगतो की जसंही नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स वाढते तर त्याच्यातली मेटलिक बॉन्डिंग सुद्धा काय होईल, स्ट्रॉंग होईल. त्यानंतर आफ्टर n-1 d5 कॉन्फिगरेशन, जेव्हा d5 च्या नंतरचं जे कॉन्फिगरेशन आहे म्हणजे d10 पर्यंतचं, आहे की नाही, द इलेक्ट्रॉन स्टार्ट पेअरिंग, इलेक्ट्रॉन्स पेअर होण्याचं चालू होतात आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट त्याचा काय होतो, डिक्रीज होते विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. म्हणून स्कॅन्डियम पासून तर क्रोमियम पर्यंत मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आणि नंतर पुन्हा मग इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झाल्यामुळं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय होऊन जातो, इकडे लोअर होऊन जात असतो. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स हे ट्रू मेटलिक कॅरेक्टर आपण केव्हा म्हणत असतो, तर कॅरेक्टरिस्टिक फीचर काय त्यांचं ट्रू मेटलचं की त्यांच्यामध्ये हेक्सागोनल क्युबिक क्लोज पॅक किंवा CCP क्युबिक क्लोज पॅक अरेंजमेंट किंवा बॉडी सेंटर क्युबिक क्लोज पॅक अरेंजमेंट असेल तर ते ट्रू मेटलचं फीचर्स आहे. तर हे झालं ट्रान्झिशन एलिमेंट्स मधले काय टू मेटलिक कॅरेक्टर्स आपण पाहून राहिलो होतो. आता आपल्याला क्वेश्चन असाही अराईज होते की यामध्ये जे 3D सिरीज आपण पाहतो, 4D सिरीज पाहतो की 3D सिरीज मधला शेवटचा मेंबर कोण आहे, झिंक आहे. 4D सिरीज मधला शेवटचा मेंबर कोण आहे, कॅडमियम आहे. आणि 5D सिरीज मधला शेवटचा मेंबर कोण आहे, मर्क्युरी आहे. तर हे ऍक्च्युअली आपण सांगत असतो की सुडो मेटल आहे, हे डी ब्लॉक कन्सिडरच नाही करत आणि यांचा हे सॉफ्ट मेटल आहे, हे हार्ड मेटल नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून हे का हार्ड नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आपण सांगत असतो की आपल्याला माहिती आहे की n-1 d ऑर्बिटल मधले जर अनपेड इलेक्ट्रॉन्स वाढले 1 to 5 पर्यंत, बरोबर आहे, अनपेड इलेक्ट्रॉन जर वाढले तर त्यांचं हार्डनेस काय होत असते, वाढत असते. काय होत असते, हार्डनेस इन्क्रीज होत असते, हे आपल्याला माहिती आहे. आता म्हणून सांगतो आपण की असा क्वेश्चन विचारू शकतात, वाय क्रोमियम, मॉलिब्डॅनम अँड टंगस्टन्स आर हार्ड मेटल while zinc, cadmium and mercury are not a हार्ड मेटल, असा क्वेश्चन असणार आहे आपल्याला.
तर आपल्याला याचा आन्सर द्यायचा आहे की डी ऑर्बिटल कंटेन अनपेड इलेक्ट्रॉन्स. डी ऑर्बिटल मध्ये जर अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर दे ओव्हरलॅप टू फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड. ते कोव्हॅलंट बॉन्ड्स करतात विथ मेटलिक बॉन्ड. मेटलिक बॉन्ड सोबत कोव्हॅलंट बॉन्ड बी करत असतात, विच रिस्पॉन्सिबल फॉर द हार्डनेस, जे त्याच्या हार्डनेस साठी रिस्पॉन्सिबल आहे. आपल्याला माहिती आहे की ॲज द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स in d orbital increases, the hardness goes on increases. As the number of unpaired electrons increases, जसेही number of unpaired electrons वाढतील, the number of covalent bonds and the strength of the metallic bond goes on increases. त्यांच्यामध्ये covalent bond ची संख्या वाढेल आणि त्याच्यामुळे त्याच्या मेटलिक बॉन्डचं जे स्ट्रेंथ आहे ते इन्क्रीज होईल. अँड इन्क्रीज द नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड रिझल्टिंग इन्क्रीज द स्ट्रेंथ अँड हार्डनेस ऑफ मेटल. त्या मेटलची स्ट्रेंथही वाढेल आणि त्याचा हार्डनेस इन्क्रीज होईल. म्हणून क्रोमियम, मॉलिब्डॅनम आणि टंगस्टन, क्रोमियम, मॉलिब्डॅनम आणि टंगस्टन, तुम्हाला माहिती आहे की या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर 3d5 4s1 इथेही आहे. अर्गॉन नंतर क्रिप्टॉन नंतर झेनॉन, हे सर्वांना माहिती आहे की. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण तर 4d5 5s1 आणि इथेही पाहिलं तर 5d5 5s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यामुळे यांच्यापाशी सर्वात जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे आणि म्हणून हे मॅक्झिमम कोव्हॅलंट बॉन्ड कॅरेक्टर दाखवत असतात आणि त्याच्यामुळं हे हार्डेस्ट मेटल आहेत. आणि म्हणून क्रोमियम, मॉलिब्डॅनम अँड टंगस्टन हॅज अ मॅक्झिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड मेकिंग द हार्ड, त्याला हार्ड बनवतात विथ इन्क्रीजिंग नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड इन्क्रीज होत असल्यामुळं. While zinc, cadmium and mercury on the other hand has no unpaired electrons, त्यांच्यापाशी अनपेड इलेक्ट्रॉन्स नसतात. सर्वांना माहिती आहे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे कोणत्या ग्रुपचे आहेत? 3d 4d आणि 5d मधले शेवटचे मेंबर आहेत आणि यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा करू आपण तेव्हा 3d10 4s2 असं येईल. याचं सुद्धा क्रिप्टॉन नंतर अर्गॉन, क्रिप्टॉन नंतर झेनॉन, 4d10 5s2 असं येईल याचा. आणि फायनली झेनॉन 5d10 6s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आणि यामुळं नॅचरली यांच्या डी ऑर्बिटल मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही, त्याच्यामुळे कोव्हॅलंट बॉन्ड नाही करल, प्युअरली मेटलिक बॉन्डिंग करल. त्याच्यामुळे यांचे हे कमी हार्ड मेटल्स आहेत. इथे आपण काही मेटल दाखवलेले आहे, क्रोमियम, मॉलिब्डॅनम आणि टंगस्टन. आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या घरी जे इन्स्ट्रुमेंट वापरतो म्हणजे जे बल्ब असतात त्या बल्बमध्येही टंगस्टन फिलामेंट असते, आहे की नाही. कारण खूप जास्त टेम्परेचर जरी झालं तरी ते ब्रेक झालं नाही पाहिजे. अशा प्रकारे बरेचसे लॅम्प आहे, बरेचसे इन्स्ट्रुमेंट आहे, यांच्यामध्ये आपण या मेटलच्या हार्डनेस प्रॉपर्टीहून याचा उपयोग आपण आपल्या डेली लाईफ मध्ये इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी वापर केला जात असते. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपण याच्या समोरचीच पाहणार आहोत.